अशोक पवारांना म्हटली तुम्ही कशा आमदार होता तर मी बघतो अजितदादांचं कालचं वक्तव्य असं आहे की म्हणजे मतदारांचा जो अधिकार आहे तो एखाद्या सरकारचा प्रतिनिधी आपल्याकडे घ्यायला लागला पण बोलायला लागला तर काय बोलायचं आपण त्याच्यावरती. कारण तुम्ही म्हणता तसं मी काय ऐकलं नाही कारण मी ह्याच्यात होतो मराठवाड्यामध्ये मी आत्ताच आलो या कार्यक्रमाच्या आधी. पण मंत्री म्हणून काम करणारी जी व्यक्ती असते मुख्यमंत्री मंत्री या सगळ्यांच्यावर काही पथ्य पाळण्याच्या संबंधीची अपेक्षा असते. आता त्याच्यात तुम्ही म्हणता तशी जर भाषा असेल तर त्या चौकटीत बसणारी असं मला वाटत. पण त्याचा विचार आपण काय करायचा उद्या लोकांनीच करावं त्यांना संधी द्यायचं. साहेब मोदी असं म्हणतायत की तुम्ही जो निर्णय घेतलेला आहे ती नकली सेना आणि नकली काँग्रेस बरोबर जाण्याचा आहे. तर नकली सेना आणि नकली काँग्रेस हे विचारधारा इतरांना पटत नाही असं असं एक एखादा पक्ष असेल काँग्रेस असेल किंवा आणखी काही असेल विचारानं आपल्या कार्यक्रमानं ते लोकांच्या जात असतील लोकांच्या प्रश्न मांडत असतील लोकांच्या सुखदुःखाची लक्ष केंद्रित करत असतील त्याला हे नकली किंवा आणखी म्हणण्याचा अधिकार कुणी यांना देईल. हे प्रधानमंत्री आहेत त्यांनी तारतम्य काही गोष्टीच्या बाबतीत पाळलं पाहिजे आणि या नकली वगैरे म्हणणं हे अयोग्य आहे अशोभनीय आहे. सर एकीकडे अमित शहा नकली शिवसेना नकली राष्ट्रवादी म्हणून हिणवतात आपल्याला आणि दुसरीकडे मोदी साहेब आपल्याला ऑफर देतात नेमकं काय काय उत्तर द्यायचं आता झालं खूप झालं. नाही पण मग असा पण विचार केला जातो की मोदी साहेबांना तुमची गरज पडायला लागली आता. असं कोणाचं आम्हाला कोणाला गरज पडत आमच्या बुद्धीला जी पडते ज्या विचारधारेत आम्ही वाचलो जी विचारधारा घेऊन पुढे आम्ही जातो त्याच्या बाहेर आम्ही राहणार. भुजबळ हे कुठेही प्रचारामध्ये सक्रिय दिसत नाहीये. मराठा विरुद्ध ओबीसी असा वाद भीती वाटते असं हे मला माहिती नाही कोण प्रचारात जातो इतर पक्षाचा त्याचं काही तिफानी ठेव. मुख्यमंत्री म्हणतायत की पंतप्रधान यांच्यावर कुठलाही डाग नाहीये ते अतिशय स्वच्छ आहेत असं त्यांचं कौतुक करताना ते असं म्हणतात की त्यांच्यावर कुठलाही डाग नाही. असं ते त्यांचं मत आहे माझ्याकडे काही दुसरी माहिती नाही. पण मी प्रधानमंत्री त्यांची या सगळ्या निवडणुकीची अलीकडची भाषणं ही सगळी बघितल्याच्या नंतर प्रधानमंत्री पद इथे इन्स्टिट्यूशन त्या इन्स्टिट्यूशनची प्रतिष्ठा नरेंद्र मोदींनी राखली असं आम्हाला मुळीच वाटत नाही. दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यामध्ये जर आपण पाहिलं तर तफावत दिसतीये मतदानाच्या आकडेवारीमध्ये. इंडिया आघाडीचे जे नेते ते भेटणार असं बोललं जातंय निवडणूक आयोगाला.